गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण अपूर्णांकातील काही शाब्दिक उदाहरणे नमुना दाखल पाहणार आहोत. पहा, एक उदाहरण घेतलेलं आपण इथं. 2/9 या अपूर्णांकात 1/9 हा अपूर्णांक किती वेळा मिळवावा म्हणजे बेरीज 1 येईल. पहा, आपल्याला शाब्दिक उदाहरण सोडवताना अगोदर त्या उदाहरणाचं संपूर्णतः आकलन झालं पाहिजे, म्हणजे ते उदाहरण व्यवस्थित समजलं पाहिजे. आपल्याला काय म्हणते पहा, 2/9 या अपूर्णांकात 1/9 हा अपूर्णांक किती वेळा मिळवा, म्हणजे 2/9 म्हणजे आपल्याला 1/9 हा मिळवायचा आहे, म्हणजे बेरीज करायची आहे. 1/9 आणि हा किती वेळा, म्हणजे आणि एकापेक्षा जास्त वेळा आपल्याला हा काय करायचा आहे, मिळवायचा आहे. तर हा किती वेळा मिळवल्यानंतर त्याची बेरीज ही किती यायला पाहिजे, 1 यायला पाहिजे. आता आपल्याला बेरीज 1 आली पाहिजे आणि इथं अपूर्णांक जर आपण पाहिले तर 2/9 अधिक 1/9 अधिक 1/9 असं आपल्याला हे करत जायचं आहे. आता आपल्याला एक माहिती आहे की आपण अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार शिकलेलो आहोत. त्यामध्ये बेरीज आणि वजाबाकी या 2 क्रिया जर अपूर्णांकाच्या करायच्या असतील तर त्यातील महत्त्वाची अट कोणती आहे, तर आपल्याला त्या अपूर्णांकाचे अंश आणि त्या अपूर्णांकाचे छेद आपल्याला कसे पाहिजेत, समान पाहिजेत. म्हणजे बेरीज किंवा वजाबाकी करण्यासाठी दिलेल्या अपूर्णांकाचे जर छेद समान असतील तरच आपण बेरीज करू शकतो. जर छेद समान नसतील तर आपल्याला अगोदर काय करावं लागतं, त्यांचे छेद समान करून घ्यावे लागतात आणि नंतर बेरीज किंवा वजाबाकी करावी लागते. ही अट गुणाकार भागाकाराला आवश्यक नसते, कारण की गुणाकार भागाकारामध्ये आपण छेद समान असावं असं काही नसतं. आता यामध्ये पहा, इथं छेद समान आहे, म्हणजेच या सर्वांची आपण जर बेरीज केली तर आपण काय करतो, इथं अंशांची बेरीज करतो आणि अंशांची बेरीज करून छेद काय करतो, आपण आहे तसा लिहितो. आता इथं आपल्याला उत्तर अगोदर दिलेलं आहे, बेरीज किती आलेली आहे, 1. मग बेरीज 1 म्हणजेच आपल्याला माहिती आहे इथं अपूर्णांकाची बेरीज केली तर छेद किती येणार आहे, 9 येणार आहे. मग आता आपल्याला उत्तर तर 1 दिले. मग आता 1 कुठल्या छेद 9 असलेला अपूर्णांक आहे आणि त्याचंच सममूल्य अपूर्णांक इथं दिलेला आहे 1, त्याची किंमत आहे 1. म्हणजे तिथं अंश किती असला पाहिजे, कोणत्या अपूर्णांकाची किंमत 1 असते आपल्याला माहिती आहे. ज्या अपूर्णांकाचा अंश आणि छेद एकसारखाच असतो त्याची किंमत किती असते, 1. म्हणजे 5/5, 6/6, 7/7. तसं इथं छेद 9 आहे, म्हणजे तिथं अंश पण किती असणार आहे, 9 असणार आहे. म्हणजे 9/9 म्हणजेच काय, 1. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल, इथं जे अपूर्णांक आहेत या सर्व अपूर्णांकांची बेरीज किती येणार आहे, 9/9 येणार आहे. आणि मग आपल्याला आता प्रश्नाकडे बघूया की या 2/9 मध्ये हा 1/9 किती वेळा मिळवल्यानंतर मग 9/9 ही बेरीज येईल किंवा 1 बेरीज येईल. आता आपल्याला माहिती आहे बघा, 2/9 याच्यामध्ये आपण हा एकदा मिसळला, 1/9 मिसळलं तर किती होतं आहे, 2 आणि 1 3, 3/9. हा एकदा मिसळला, आता किती होईल, 4/9. आता किती होईल, 5/9, 6/9. हा 7/9 होईल, हा 8/9 आणि इथं काय होईल, 9/9. त्यावेळेस मग याचं उत्तर किती येईल बघा. आता 2. आता इथं छेद सगळ्यांना समान आहे, त्यामुळे आपण अंशांची बेरीज करू शकतो. 2, 1, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. आता ही बेरीज किती आलेली आहे, 9/9. आता याला आपण अतिसंक्षिप्त रूप देतो, म्हणजे याला 9 ने डायरेक्ट भाग जातो, 9 × 9 = 9. म्हणजे उत्तर किती आलं इथं, 1. आता इथं आपण उत्तर 1 आलेलं आहे. आता प्रश्न आपल्याला काय विचारला आहे पण, की 2/9 मध्ये हा अपूर्णांक किती वेळा मिळवला, म्हणजे आपल्याला याच्यामध्ये मिळवलेला आहे, त्यामुळं हा अपूर्णांक काय करायचा, सोडून द्यायचा आहे. आणि हा किती वेळा मिळवला, तर इथं एकदा मिळवला, हा 2 वेळेस, 3 वेळेस, 4 वेळेस, 5 वेळेस, 6 वेळेस आणि 7 वेळेस. म्हणजे हा अपूर्णांक आपण इथं 2/9 मध्ये 1/9 हा किती वेळा मिळवलेला आहे, 7 वेळा मिळवलेला आहे. आणि 7 वेळा मिळवल्यानंतर त्याची बेरीज किती आलेली आहे, 1 आलेली आहे. तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण असा नीट समजून घेतला तर आपल्याला जो लक्षात येतो, अशा प्रकारे तो सोडवावा लागतो. आता पहा, अशाच प्रकारचा एक दुसरा प्रश्न आहे.
6/10 या अपूर्णांकात 6/10 हा किती वेळा मिळवल्यास बेरीज 3 येईल. आता आपल्याला काय करायचं आहे, 6/10 मध्येच 6/10 मिसळायचं आहे. म्हणजे इथं 6/10 याच्यामध्ये काय मिसळायचं आहे, 6/10च मिसळायचं आहे. मग आता हा किती वेळा मिळवला म्हणजे आपल्याला बेरीज किती पाहिजे, इथं लक्षात घ्या. आता बेरीज इथं पाहिजे आपल्याला 3. आता पहा, परत इथं आपण असा उलटा विचार करूया. इथं आपल्याला सर्व ज्या अपूर्णांक असणार आपल्याला ह्याच्यामध्ये काय मिसळायचं आहे, 6/10च मिसळायचे. 6/10 6/10 6/10च मिसळायचे. म्हणजे सर्वांचा छेद किती आहे, 10. म्हणजेच आपण ह्याची बेरीज करू शकतो. आणि बेरीज केल्यानंतर जे उत्तर येणार आहे त्या उत्तराचा जो अपूर्णांक असेल तो सुद्धा छेद किती असणार आहे, 10च असणार आहे. कारण की समान छेद आपण अपूर्णांकाची बेरीज करताना काय करतो, अंशांची बेरीज करतो आणि छेद जो आहे तोच काय करतो, उत्तरामध्ये लिहितो. म्हणजे इथं सुद्धा उत्तरामध्ये छेद किती असणार आहे, 10 असणार आहे. आता बघा, परंतु इथं आपल्याला उत्तर किती दिलेलं आहे, 3 दिलेलं आहे. उत्तर किती दिलेलं आहे, 3. म्हणजेच आता ह्या 3 कोणत्या अपूर्णांकाची किंमत असेल ते आपल्याला बघावं लागेल की ज्याचा छेद किती आहे, 10 आहे. आता आपल्याला माहिती आहे इथं जो छेद अंश आहे तो अंश आणि छेद या दोघांमध्ये कुठली क्रिया असते, भागाकाराची. 10 ह्या अंशाला काय करत असते, छेद जो आहे तो अंशाला काय करतो, भागतो. आता या अपूर्णांकाची किंमत किती आहे, 3. म्हणजे 10 इथल्या कोणत्या संख्येला भागल्यावर उत्तर 3 येईल ते आपल्याला बघावं लागेल. मग आपल्याला माहिती आहे आता 10 10 1 10 10 2 20 10 3 30. म्हणजे इथं संख्या किती असणार आहे, 30 असणार आहे. म्हणजे बघा 30/10 या अपूर्णांकाची किंमत किती येते, 3. याला तुम्ही अतिसंक्षिप्त रूप द्या किंवा याचा सरळ भागाकार केला 10 3 30 तरी आपल्याला लक्षात येते. म्हणजे 3 जे उत्तर आहे ते आपण या स्वरूपामध्ये आपण लिहू शकतो. 10 छेद असलेला अपूर्णांक कोणता आहे, 30/10. आता पहा, म्हणजेच याच्यामध्ये 6/10 मध्ये हा 6/10 किती वेळेस मिळवल्यानंतर आपल्याला उत्तर किती पाहिजे, 30/10 पाहिजे. लक्षात घ्या, किती अंश पाहिजे, 30/10. मग आता आपण बघा, आता 6 मध्ये आता आपल्याला फक्त अंशांची बेरीज करायची आहे. म्हणजे अंश किती आला पाहिजे, 30 आला पाहिजे. आता 6 मध्ये 6 मिसळलं किती येईल, 12. त्यानंतर आणखी एकदा 6 मिसळून पहा, 12 आणि 6 18, 18 आणि 6 24 आणि 24 आणि 6 30. इथं आला बघा 30. आता पुढं काय मिसळायची गरज नाही. पहा 6/10 मध्ये आपण हा एकदा 2 वेळेस 3 वेळेस आणि 4 वेळेस मिसळावं लागलं. याला पहिल्यांदा सोडून द्यायचं. एकूण 6/10 अपूर्णांक किती वेळा घेतला आपण, 5 वेळा घेतला. परंतु प्रश्न काय आहे, या अपूर्णांकामध्ये हा अपूर्णांक किती वेळेस मिळवायचा आहे. म्हणजे इथं आपण 1 वेळेस मिसळला, इथं 2 वेळेस मिसळला, इथं 3 वेळेस मिसळला आणि इथं 4 वेळेस मिसळला. आणि त्यावेळेस त्यांच्या सर्व अपूर्णांकांची बेरीज किती आली, 30/10. आणि मग याला आपण अतिसंक्षिप्त रूप दिलं तर आपलं उत्तर किती येते, 3. म्हणजे 10 1 10 आणि 10 3 30 हे आपल्याला उत्तर येते. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असेल, याच्यामध्ये हा अपूर्णांक किती वेळेस मिसळला, 1 2 3 4 वेळेस मिसळला. म्हणजे उत्तर असेल 4 वेळा. तर अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला असे प्रश्न सोडवावे लागतात. आणखी एक उदाहरण पाहूया. पहा, इथे एक प्रश्न दिलेला आहे, 2/9, 4/3 आणि 1/6 या अपूर्णांकांची बेरीज किती. आता इथं एकदम 3 अपूर्णांक दिलेले आहेत. पहा 2/9 अधिक 4/3 अधिक 1/6. आता आपल्याला माहिती आहे अपूर्णांकांची बेरीज करायची असेल तर आपल्याला काय लागतं, अगोदर ती छेद समान पाहिजे. मग इथे छेद समान आहेत का, नाहीत. मग आता आपल्याला छेद समान करून घ्यावं लागतील. आता छेद समान करण्यासाठी आपल्याला आपण 2 अपूर्णांकाची बेरीज कशी करतो आपण पाहिले. आपण काय करतो, समजा ह्या दोघांचा अपूर्णांकांची बेरीज करायची असेल तर या दोघांचा काय करतो,
3चा आणि 2चा तिरकस गुणाकार, 9चा आणि 4चा तिरकस गुणाकार आणि नंतर त्या अंशांची बेरीज आणि छेदांचा गुणाकार करून अशा पद्धतीने आपण 2 अपूर्णांकाची करतो. आता इथं जर करत बसलं तर तुम्हाला इथं थोडासा वेळ लागेल. ह्या 2 अपूर्णांकाची करावं लागेल, नंतर या 2 अपूर्णांकाची करावं लागेल आणि परत सर्वांची बेरीज करावी लागेल. आता इथं पहा, छेद आपल्याला अट काय आहे की छेद आपण काय केला पाहिजे, समान केला पाहिजे. मग आता छेद समान करण्यासाठी इथं जर तुम्ही सगळ्यांचे छेद पाहिले, हा पहिल्या अपूर्णांकाचा छेद आहे 9, इथं छेद आहे 3, इथं छेद आहे 6. आता आपल्याला सगळ्यांचा छेद समान करायचा म्हणजे काय करायचं असते पहा, तर या तिन्ही संख्यांच्या पाड्यामधली अशी संख्या शोधायची की त्या संख्येला या तिन्ही संख्यांनी काय केला पाहिजे, भाग केला पाहिजे. म्हणजे अशी संख्या शोधायची की ती संख्या ह्या तिन्ही संख्यांच्या काय असली पाहिजे, पाड्यामध्ये असली पाहिजे. आणि मग ती शोधायची असेल तर एक छोटीशी आयडिया आहे बघा. तर यातली जी सगळ्यात मोठी संख्या असते त्या संख्येचा पाडा म्हणायचा किंवा त्या संख्येतल्या पाड्याच्या संख्या काय करायच्या, शोधायच्या. आता इथं सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे, 9. तर त्या 9 संख्येतल्या पाड्यातल्या संख्या आपण 9च्या पाड्यातल्या संख्या बघू आपण. 9 1 9. आता 9 संख्या या 3 संख्यांच्या पाड्यामध्ये आहे का बघा, 3च्या पाड्यामध्ये आहे पण 6च्या पाड्यामध्ये नाही. आता 9 घ्यायला जमणार नाही आपल्याला. मग आता 9च्या पाड्यातली पुढची संख्या बघा, 9 दुने 18. आता 18 जी संख्या आहे ती 9च्या पाड्यामध्ये आहे, 3च्या पाड्यामध्ये आहे आणि 6च्या पाड्यामध्ये सुद्धा आहे. म्हणजे 6 18. म्हणजे आपल्याला ह्या तीनही अपूर्णांकाचा जो छेद आहे तो आपल्याला काय करता येईल, 18 करता येतो. काय करता येतो, 18 करता येतो. आता पहा, पहिल्यांदा या 2/9चा छेद आपल्याला किती करायचा आहे, 18 करायचा आहे. मग याचा छेद अगोदर किती आहे, 9 आहे. मग याचा छेद 18 करायचा आहे. याचा छेद काय करायचा आहे, 18 करायचा आहे. म्हणजे त्याला कितीनं गुणावं लागेल, 2ने गुणावं लागेल. आता लक्षात घ्या, इथं आपल्याला छेद 18 करायचा आहे म्हणजे अंश आहेचा ठेवायचा नाही. आपल्याला अपूर्णांकाची किंमत बदलायची आहे का, नाही. अपूर्णांक आपल्याला हेच घ्यायचे आहेत. फक्त आपण काय करायला आलो, यांचा छेद 18 करायचा आहे. म्हणजे 18 छेद असलेला याचाच सममूल्य अपूर्णांक आपल्याला लिहायचा आहे. म्हणजे याची सममूल्य अपूर्णांक म्हणजे या 2 अपूर्णांकाची किंमत कशी असणार आहे, सारखीच असणार आहे. मग आता सममूल्य अपूर्णांक कसं तयार होतं आपल्याला माहिती आहे. छेदाला ज्या संख्येनं गुणायचं त्याच संख्येनं काय करायचं, अंशाला गुणायचं. म्हणजे 2ला पण या अंशाचा 2 आहे, इथं आपण छेदाला कितीनं गुणलं, 2लं. तर या अंशाला पण कितीनं गुणायचं, 2नंच गुणायचं. पुढे बघा, आता हा 4/3 या अपूर्णांकाचा पण छेद आपल्याला 18 करायचा आहे. मग याचा बघा छेद किती आहे, 3. याचा छेद 18 करण्यासाठी याला कितीनं गुणावं लागेल, 3 सख्ख 18. छेदाला 6नं गुणलं, अंशाला आपण काय करायचं, 6नंच गुणायचं. आणि इथं 1/6 या अपूर्णांकाचा छेद किती आहे, 6 आहे. आता इथं छेदाला इथं 6 आहे, 6ला आपल्याला 18 करायचं आहे. याला कितीनं गुणावं लागेल, 3नं. अंशाला पण कितीनं गुणायचं, 3नंच गुणायचं. लक्षात घ्या, आपण काय केलं इथं, या तीनही अपूर्णांकाचे छेद आपण काय केले, 18 केले. त्याच वेळेला आपण या अपूर्णांकाची किंमत बदलू दिलेली नाही. या अपूर्णांकाचे काय केले आहे, 18 छेद असलेले सममूल्य अपूर्णांक आपण तयार करत आहोत. आता बघा, या स्टेपनं आपल्याला द्यायचे 2 दुने 4 आणि 9 दुने 18 अधिक, आपण हे स्टेप बाय स्टेप करत आहोत. 4 सख्ख 24 आणि 3 सख्ख 18 अधिक 3 1 3 आणि 6 18. आता आपल्याला हे 3 अपूर्णांक मिळालेले आहेत. 4/18, 24/18 आणि अधिक 3/18. आता ह्या तीनही अपूर्णांकाची किंमत समान आहे. एक लक्षात घ्या, इथं जे अपूर्णांक आहेत तेच अपूर्णांक इथं आहेत. यांचीच हे या अपूर्णांकाचेच हे सममूल्य अपूर्णांक आहेत. म्हणजे आपण अपूर्णांक बदललेले नाहीत. आता आपण इथं काय करू शकतो, याची बेरीज करू शकतो. आणि बेरीज करताना आपण काय करतो, छेद समान असताना फक्त अंशांची बेरीज करायची. 4 अधिक 24, 24 आणि 4 28, 28 अधिक 3 31 आणि छेद आहे तसा लिहायचा 31/18. उत्तर किती आलं, 31/18. आता ज्यावेळेस काय वेळेस काय होतं, हे आपण उत्तर काढलं, हे उत्तर पर्यायामध्ये नसते. आता त्यावेळेस ह्या अपूर्णांकाकडं जर तुम्ही निरीक्षण केलं तर आपल्याला 2 अपूर्णांक माहिती आहेत, अंशाधिक अपूर्णांक आणि छेदाधिक अपूर्णांक. ज्या अपूर्णांकाचा अंश हा छेदापेक्षा मोठा असतो त्याला म्हणायचं अंशाधिक, आणि ज्या अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा मोठा असतो त्याला म्हणायचं छेदाधिक. ज्यावेळेस हा अंशाधिक अपूर्णांक येते त्यावेळेस तो जो अपूर्णांक असतो तो पूर्णांकयुक्त अपूर्णांक त्याचं रूपांतर आपल्याला करता येते. म्हणजेच तो अपूर्णांक हा 1पेक्षा मोठा असतो.
आता इथं बघा 31/18 आहे, मग याचा पूर्णांक युक्त अपूर्णांक कसं रूपांतर करतात? हा 31ला काय करायचं? 18 भागायचं, अंशाला छेदाने भागायचं. आता 18 31ला कितीचा भाग बसतो बघा? 18 1 18, किती उरले? 8 3 11, चला 1 2 1 3, म्हणजे इथं भाग कितीचा बसला? 1चा, आणि बाकी किती उरली? 13. म्हणजेच यालाच आपल्याला असं लिहिता येते, भाग पूर्ण कितीचा बसला आहे? 1चा, तर 1 हा झाला पूर्णांक, बाकी किती उरली? 13, तो अंश लिहायचा, आणि छेद आहे तसाच 18. म्हणजे याचंच रूपांतर आपल्याला असं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये 1.13/18 असं सुद्धा आपल्याला करता येते. आता आणखी एक उदाहरण पाहूया आपण इथं बेरीज वजाबाकीचं. बघा, हे पाहता क्षणी आपल्याला थोडंसं अवघड वाटते. 1/छेद इथं 32 × 50 आहे, अधिक 1/छेद 18 × 50 आहे, वजा 1/32 × 18 आहे. आता इथं आपल्याला हे 3 अपूर्णांक आहेत, पहिल्या 2 अपूर्णांकाची बेरीज आहे, नंतर त्याची काय आहे? वजाबाकी आहे. आता इथं छेद जो तुम्हाला छेद दिलेला आहे तो गुणाकार स्वरूपामध्ये दिलेला आहे. पहिल्या याच्यामध्ये काय आहे? 32 × 50 हा छेद आहे, इथं 18 × 50 आहे, आणि इथं 32 × 18 आहे. म्हणजे इथं तिन्ही अपूर्णांकामध्ये वेगवेगळ्या संख्यांचा गुणाकार आहे, म्हणजेच इथं छेद कसा समान नाही. जर तुम्ही हा 32 × 50चा गुणाकार केला तर हा छेद वेगळा येईल, 18 × 50चा केला तर हा छेद वेगळा येईल, आणि 32 × 18 हा गुणाकार केला तर हा छेद वेगळा येईल. आणि मग हा गुणाकार करून जर तुम्ही सोडवलं तर ही संख्या हा गुणाकार मोठा येतो, आणि मग त्याचे छेद समान करायचे म्हटलं तर तो वेळ जाईल. आता तुम्ही ह्या तीनही अपूर्णांकामध्ये जर तुम्ही निरीक्षण केलं, पहा आता काय होते. इथं जर निरीक्षण केलं तर इथं 32 × 50 आहे, इथं 18 × 50 आहे, म्हणजे इथं 50 आले बघा, आणि इथं 32 × 18 आहे, म्हणजे इथलं 18 इथं आहे, इथलं 32 इथं आहे. म्हणजे इथं छेदातल्या तिन्ही अपूर्णांकातले जर छेद पाहिले आपण तर इथं 3च संख्या आहेत, 32 50 आणि 18, यापेक्षा वेगळ्या संख्या नाहीत. आणि या 3पैकीच 2-2 संख्या काय केलेल्या आहेत? प्रत्येक अपूर्णांकात घेतलेल्या आहेत. आता आपल्याला इथं छेद आपल्याला काय करावं लागतील? समान करावे लागतील, आणि छेद समान करायचे म्हणजे त्यांचीच आपल्याला सममूल्य अपूर्णांक तयार करायचे, आणि मग आपल्याला बेरीज करणं सोपं जाईल. मग आता ह्याचा छेद जर समान करायचा असेल तर ह्याचा गुणाकार न करता याच्यामध्येच याला कोणत्या संख्येनं गुणल्यानंतर ह्या सगळ्यांचा छेद सारखा होईल हे आपल्याला बघावं लागेल. तर पहा, इथं आपल्याला या 3 अपूर्णांकामध्ये जर संख्या पाहिल्या तर फक्त 3च संख्या आहेत, 32 50 आणि 18. तर त्यापैकी जर 2 संख्या दिल्या आहेत तर याला आपण तिसरी संख्या जी नाही ती जर जोडली गुणाकारामध्ये तर हा छेद काय करता येईल? आपल्याला समान करता येईल. किंवा इथं काय करायचं? 18 × 50 आहे, तर इथं नसलेली संख्या यापैकी याला जोडून टाकायची. तर अशा प्रकारे आपण करू शकतो. पहा इथं काय होते, पहिल्या छेद किती आहे? इथं 32 × 50. आता हे 32 आणि 50 या 2 संख्या दिलेल्या तिथं आहेत. आता इथं कुठली संख्या नाही आहे याच्यापैकी? 18 नाही. मग याला काय करूया आपण? 18 गुणायचं. याला काय केलं आपण? 18 गुणलं. आता लक्षात घ्या, इथल्या छेदाला 32 × 50 हा जो छेद होता याला 18 गुणलं, म्हणजे अंशाला पण काय करावं लागेल? 18 गुणावं लागेल, कारण की आपल्याला अपूर्णांकाची किंमत बदलू द्यायची नाही. आता पुढे इथं अधिकला अधिक. आता पुढचा अपूर्णांक इथं छेद किती आहे? 18 × 50 आहे. आता या ठिकाणी कुठली संख्या नाही आता इथं बघा, कारण की गुणाकार आपण कसाही केला, गुणाकारामध्ये संख्यांचा क्रम बदलला तरी उत्तर बदलत नाही. इथं बघा, आता 32 × 50 × 18 हा छेद आलेला आहे. आता इथं काय आहे? 18 × 50. आता संख्या कुठली राहिली? इथं 32. इथं 32 घेऊया. बघा इथं काय झालं, आता 32 × 50 × 18 यांचा गुणाकार, आणि इथं 18 × 50 × 32 यांचा गुणाकार. संख्या तेच आहेत, फक्त क्रम बदलला आहे. गुणाकारामध्ये क्रम बदलला तरी उत्तर बदलते का? नाही. म्हणजेच या 2 अपूर्णांकाचा छेद काय झालेला आहे? इथं समान झालेला आहे. आता इथं या अपूर्णांकामध्ये आपण इथं या मूळ छेदामध्ये याला कितीनं गुणलं आहे? 32ने. अंशाला पण कितीनं गुणायचं? 32ने. वजा, हे वजाला वजा. आता इथं छेद किती आहे? 32 × 18. आता या ठिकाणी इथं 32 आणि 18 आले, इथं 32 आणि 18 आहे, 32 आणि 18. इथं राहिली संख्या कुठली आता? 50. म्हणजे या ठिकाणी या छेदाला कितीनं गुणावं लागेल?
50ने गुणावं लागेल आणि या छेदाला इथं 50ने गुणलं म्हणून इथल्या अंशाला आपण काय करायचं 50ने गुणायचं. पहा आता 3 या पूर्णांकामध्ये 32, 50, 18, 18, 50, 32, 32, 18, 50 या 3 संख्यांचाच गुणाकार राहिला आहे. म्हणजे इथं हा जर तुम्ही गुणाकार करून पाहिला 3 संख्यांचा तो समान असणार आहे आणि म्हणजेच इथं छेद काय झालेले आहेत आपले समान झालेले आहे. आता पहा अंश 18 1 18 32 गुणिले 50 गुणिले 18 अधिक इथं 32 1 32 18 गुणिले 50 गुणिले 32 वजा 50 1 50 32 गुणिले 18 गुणिले 50. लक्षात घ्या इथं आपण गुणाकार हा पूर्ण करून सुद्धा हे उदाहरण सोडू शकतो. फक्त आपण हा गुणाकार करून ठेवला तर नंतर मात्र मग ते आपल्याला सोडवायला थोडासा उशीर लागेल. म्हणजे गुणाकार करण्यात वेळ जाईल. मोठा गुणाकार आहे तो संख्या त्या मोठ्या येतात. त्यामुळे इथं आपण गुणाकार न करता तो गुणाकार आहे तसाच ठेवला आहे छेद. आता आपण छेद समान आहे. छेद काय आहे समान आहे. मग आता छेद समान असल्यानंतर आपण काय करू शकतो अंशांचीच बेरीज करायची. पहा आता अगोदर 18 आणि 32 यांची बेरीज करून पहा. 32 अधिक 18 यांची बेरीज किती येते 50. यांची बेरीज किती येते 50 आणि 50 वजा या दोघांची बेरीज इथं वजाबाकी आहे वजा 50 आणि छेद काय असेल हाच 32 गुणिले 50 गुणिले 18. आता 50मधून 50 गेले किती येते 0 आणि छेद किती आला 32 गुणिले 50 गुणिले 18. तिथं अंश 0 आला आहे बा. अंश किती आलेला आहे तर 0 आला. म्हणजे 0 अंश असेल तर छेद किती जरी असला तरी या पूर्णांकाची किंमत किती असते 0. कारण की ह्या अंशाला छेद काय करत असतो भागत असतो आणि 0ला कोणत्याही संख्येनं भागलं तर उत्तर किती होते 0. म्हणजे या पूर्णांकाचं उत्तर किती आलेलं आहे तर 0 उत्तर आलेलं आहे. तर अशा पद्धतीनं हे असे उदाहरण आपल्याला थोडेसे आयडियानं त्याला जास्त न वेळ घालवता हे आपल्याला सोडवता आले पाहिजेत. धन्यवाद.